महिला आयोगानं कोणत्या अधिकाराखाली वक्तव्य केलं हे चाकणकरांनी स्पष्ट करावं असं आव्हान सुषमा अंधारे यांनी दिलंय। त्याचबरोबर डॉक्टर महिलेच्या मृत्यू प्रकरणी सुषमा अंधारेंनी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर ही जोरदार टीका केली आहे। आम्ही सीडीआरची मागणी केलेली आहे। काल भाजप प्रायोजित पत्रकार परिषद झाली आणि ती महिला आयोगाच्या अध्यक्षांनी घेतली, मात्र त्या महिलेचा सीडीआर सार्वजनिक करण्याचा पोलिसांना अधिकार कोणी दिला असा थेट सवाल करत अंधारेंनी चाकणकर यांच्यावर निशाणा साधलाय। त्याचबरोबर महिला आयोगानं कोणत्या अधिकाराखाली असं वक्तव्य केलं हे सुद्धा स्पष्ट करावं आणि राष्ट्रीय महिला आयोगानं या व्यक्तीला पदावर ठेवावं की नाही याचा विचार करावा अशी मागणी सुषमा अंधारे यांनी केली आहे। दरम्यान चाकणकरांकडून चारित्र्यहनन होतंय अशी टीका सुद्धा अंधारेंनी केलेली आहे। सीडीआर लीक करण्याचा अधिकार नेमके कुणी दिले याचा थेट सवाल सुद्धा त्यांनी विचारलेला आहे। तटकरेंनी चाकणकरांचा तातडीनं राजीनामा घ्यावा अशी मागणी सुषमा अंधारे यांनी केलेली आहे। त्यांना तो अधिकार आहे का? आणि त्यांना अधिकार नसेल तर राष्ट्रीय महिला आयोगाने अशा बेजबाबदार व्यक्तीला या पदावर ठेवावे की नाही याचा विचार करायला हवा। राष्ट्रीय महिला आयोगाने महिला आयोगावर असणाऱ्या राजकीय हेतूने प्रेरित काम करणाऱ्या व्यक्तीला तातडीने स्पष्टीकरण मागायला हवे आणि राजकीय हेतूने प्रेरित होऊन एखाद्या स्त्रीची मरणोपरांत बदनामी आयोगावरची व्यक्ती करत असेल तर आयोगाची गरिमा कलंकित होते। अशा व्यक्तीचा सुनील तटकरे यांनी राजीनामा घ्यावा, कारण त्यांची नेमणूक जेवढं काही मला कळते त्याच्यानुसार शिफारस तर कदाचित तटकरे साहेबांची असेल, शिफारस असेल बरं का, पुन्हा असेल की आहे याच्यावरून पुन्हा वाद व्हायचा।